नमस्कार, आपण पाहतात परिवर्तन न्यूज 24। प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा शेतकरी नेते बच्चू कडू आज मनमाडमध्ये। सदर वृत्त असे की आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 रोजी कारंजा तालुक्यातील भारतीय विद्यालय मनमाड येथे शेतकरी शेतमजूर मेंढपाळ मच्छीमार यांच्या हक्कासाठी हक्क यात्रा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान बच्चू कडू यांचे मनमाड येथे आगमन झाले असून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। बैलगाडीतून कार्यक्रम स्थळापर्यंत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली होती। कार्यक्रमाची सुरुवात वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली असून बच्चू कडू यांनी आपल्या भाषणातून म्हणाले की जोपर्यंत सरकार पिकाला भाव देत नाही तोपर्यंत माझा लढा चालू ठेवणार असे यावेळी भाषणात ते म्हणाले। या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात शेतकरी शेतमजूर व परिसरातील नागरिक उपस्थित होते असे आमचे कारंजा ग्रामीणचे प्रतिनिधी गजानन वर्ग यांनी कळवले। धन्यवाद। सन्माननीय बच्चूभाऊ कडू प्रतिमेचं पूजन करत आहे। त्यांचं आपल्या मनमाडमध्ये आगमन झालेलं आहे। रात्रंदिवस तुमच्या आमच्या सर्व शेतकरी बांधवांना घडणारं व्यक्तिमत्व तर कापसाले भाव 11,000 भेटले तर 15% नफा भेटेल। किती? 15%। राज्य सरकारने शिफारस केली 8,110 रुपये। 15% नफा जर लागत असेल तर आम्हाला कापसाले भाव हे 11,000 रुपये भेटल्याशिवाय 15% नफा भेटू शकत नाही असं मी सांगत नाही, असं राज्य सरकार सांगतं, कृषी मूल्य आयोग सांगतं, इथले 5 विद्यापीठ सांगतं आणि मोदी सरकार हे भाव आम्ही पाहतोय 8,110 रुपये जाहीर करतं। आज 8,110 रुपये सुद्धा तुम्हाला भाव भेटणार नाही। हे काळ्या दगडावरची पांढरी रेषा आहे, टाळ्या वाजवायचा विषय नाही आहे। तुम्हाला कमी भाव भेटले तरी टाळ्या वाजवता एवढे मॅट आहे। तुम्ही गरम आले पाहिजे तर थंडे होत चालले। साड्या आम्ही पाहतोय 8,110 तर भेटणारच नाही, पण 6,000 रुपये भावानं विकावं लागलं अशी अवस्था आणून ठेवली। 56 इंच वाले छाती वाले हमारे मोदी जी ने अमेरिका का कपास से आयात किया, 11% आयात कर कमी केलं आणि 25 लाख गाठी आम्ही पाहतोय तुमच्या आमच्या छातळ्यावर अमेरिकेतला कापूस येऊन बसलेला बिचारा भाजपवाल्याला। आज जो आम्ही पाहतोय विदेशातला कापूस जेव्हा भारतात आला तेव्हा तुमचे भाव कापसाचे पडले। आम्ही त्याच्याबद्दल बोलायला ती माय अजूनही रडते तरी आम्हाला संताप काय येत नाही। ज्या बापानं सुखाचे स्वप्न पाहिले पिढ्या पिढ्या बरोबर झाल्या, कर्जात मेला, अजूनही आयुष्य कर्जात जाईल तरी आम्ही पेटून उठत नाही, कारण पक्षाचा झेंडा आमच्या हाती देऊन ठेवला। तिथून निसटलं तर कोणाच्या हातात हिरवा होता, कोणाच्या हातात भगवा सापडतं, कोणाच्या हातात निळा येतं, कोणी पिवळा घेऊन बाहेर येतं। सध्याच्या राजकारणात आमची बर्बादी मात्र काय नाही हे आम्ही ठणकावून सांगितलं पाहिजे। मित्र, तो झेंडा कोणत्या रंगाचा असू दे, त्या झेंड्याचा कापड जो कापूस असतो ना तुम्हाला पाप शेतकरी पिकवतो हे विसरू नका। झेंड्याच्या कलरवर नाही मेहनतीवर लक्ष दिलं पाहिजे। आमची मेहनत कमी आहे का रे भाऊ? रात्रीचा दिवस करायचा, दिवसाची रात्र करायची, रक्ताचं पाणी करायचं। त्याची शिकार फार कमी करतोय, तो हरणाची शिकार करतोय, कारण हत्ती थोडासा रिवर्स मारला तर तुळवतोय। हरण जंगलात जास्त संख्येनं आहे, पण सगळे पळपुटे असतात सारे।
एखादं हरण मागं राहिलं का त्याला काढतं. आमची अवस्था अशीच झाली. संख्या आमची जास्त आहे पण पडफुटे आहो आम्ही. इथं व्यापाऱ्यावर घाला नाही होत. इथं व्यापारी आम्ही पाहतो की ते दुःखात झोपत नाही. इथला अधिकारी कर्मचारी दुःखात झोपत नाही. संकट येतं ते शेतकऱ्यावर. निसर्ग कोपतोय तोही शेतकऱ्यावर आणि सरकार सुद्धा कोपतोय ते शेतकऱ्यावर. आम्ही हे लक्षात घेणं गरजेचं आहे का आम्ही हरणं म्हणून किती दिवस पळायचं आता. आणि आज आम्ही तुम्हाला मुद्दामून सांगायला आलो मित्र का श्रीकांत असेल त्याच्या आमचे चौधरी असेल आमचे सगळे कार्यकर्ते असतात त्यांना आम्ही सांगितलं का पक्षाच्या व्यतिरिक्त आम्हाला कसं काम करता येईल. आज मी शेतकरी म्हणून काम करता येईल का. मी कुठल्याही जातीचा असेल तर शेतकरी म्हणून उभा राहता येईल का. शेतकरी म्हणून लढता येईल काय. शेतकरी म्हणून जगता येणार का. शेतकरी म्हणून आम्ही आंदोलन करता येईल काय. हा विचार आता आमच्या मनात येणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी ही पायपीट करतोय. याच भागातून पायी गेलो होतो. 7 दिवस अन्नत्याग केलंय. पाण्यावर राहिलो. खरेदी केल्या जात असत आणि आमचा 6% जर खरेदी होत नसाल तर जगणारे अर्थ काय. ही लढाई तुम्ही आम्ही खऱ्या अर्थाने लढणं गरजेचं त्याच्यासाठी आहे का आम्ही शेतकरी म्हणून जिवंत आहे सांगण्यासाठी आमचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही केला पाहिजे. मित्र प्रत्येक वर्ष जे काही निघतं ते आमच्या छातळ्यावर पाय ठेवूनच निघत आहे. 1 वर्ष या आयुष्यामध्ये मी इतक्या वर्षात मी सुद्धा ग्रामीण भागात राहणारा एक कास्तकाराचा मुलगा आहे. 1 वर्षाने शेतकरी कधी त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. स्वातंत्र्यानंतर 1 वर्ष असं निघालं नाही का बच्चू हो यावर्षी थोडं बरं होतं रे. थोडेसे 2 पैसे खर्च करण्याची ताकद आली आमच्यामध्ये. खताचे भाव वाढले, बियाणाचे भाव वाढले, सगळे भाव वाढले आणि आमचे भाव मात्र खाली होत चाललेले आहे. याचं संशोधन रात्री घरी गेल्यानंतर करा का ही व्यवस्था आमच्यावर का आली. जो शेतकरी सगळ्यामध्ये आहे. मुसलमानामध्ये शेतकरी सापडतोय, हिंदूमध्ये सापडतोय, ओबीसी मध्ये सापडतोय, तिकडे मराठ्यामध्ये सापडतोय, दलितामध्ये भेटतोय. तो सगळ्यातच आहे. पार्टीत आहे, भाजपात आहे, काँग्रेसमध्ये आहे, दुसऱ्या काँग्रेसमध्ये आहे, या राष्ट्रवादीमध्ये आहे, शिवसेनेमध्ये आहे. सगळ्या इकडे चौफेर माझा शेतकरी आहे. संख्या आमची जास्त आहे, आवाज आमचा जास्त आहे, मतदान आमचं जास्त आहे, पण मरणार आहे आम्हीच जास्त आहोत. ही अवस्था बदलायची असेल तर मित्र जात पात धर्म आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन आम्हाला वेगळ्या विचारानं वेगळ्या नजरेनं विचार करणं गरजेचं आहे. आज जर 3,200 रुपयानं जर सोयाबीन विकायची वेळ उचल तरी तुम्ही तुमची आग तळपायातली आग मस्तकात जात नसेल तर तुम्हाला स्वतःला तपासणं गरजेचं आहे. आमच्या बापाचं मरण दर 2 मिनिटांना जवळ येत असताना आम्ही जर स्वस्थ बसत असाल तर ही फुकटची जिंदगी जगल्यापेक्षा मरणं पुरते नाही. धन्यवाद. लिख रहा हूँ आगा जिसका कल अंजाम आएगा हमारे लोगों का एक कतरा इनकलाब लाएगा. हम रहे आना रहे वादा है आपसे हमारे जाने के बाद इस देश में